नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज किचनमध्ये। मागच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप छान रिस्पॉन्स केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। म्हणून पुन्हा उत्साहाने लहान मुलांसाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आली आहे। कारण काय होतं, मुलं शक्यतो पालेभाज्या खात नाहीत, पण तुम्ही अशा पद्धतीने जर त्यांना खाऊ घातलं तर ते नक्कीच खाऊ शकतात। चला मग बनवूयात आपण पालक पुरी। या तर मग साहित्य बघूया। 2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, हे आहेत पांढरे तीळ, लसूण आणि हिरवी मिरची, थोडंसं जिरं आणि हा ओवा आणि हा आहे आपला पालक। पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। गॅस ऑन केलेला आहे। आता एक आपण कढई घेऊयात। ठीक आहे, कढईत पाणी घालायचं आणि हा पालक आपल्याला 5 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे। जास्त वेळ शिजवायचा नाही, 5 ते 7 मिनिटं पुरेसं आहे। कढईत पालक घातलेला आहे। आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपण याला वाफवून घेऊ। हे ते शिजलेल्या भाजीतलं पाणी, हे पण पाणी आपल्याला फेकायचं नाही, याच्यात आपण पीठ मळून घेणार आहे। तर ही भाजी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे। हे बघा, याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकणार आहे आणि जिरं। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। एक मोठं आपल्याला ताट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, हे ज्वारीचं पीठ, हे बेसन, हे सगळे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। मी अगोदरच चाळून घेतलं होतं, म्हणून मी असंच घालते, काही आता चाळत नाही। याच्यामध्ये थोडेसे तीळ, ओवा घ्यायचा आहे। ओवा थोडासा आपल्याला हातावर असा क्रश करून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पुरीचा स्वाद ना खूप छान होतो। चवीपुरतं मीठ, आणि हा पालक आपण आता वाटून घेतला, तो पालक याच्यामध्ये घालायचा। हा पालक आपण याच्यामध्ये घालून याच्यातच पीठ मळून घेऊया। हे बघा, आता तेवढ्या त्या आपल्या वाटलेल्या भाजीमध्ये आणि ते जे पाणी होतं भाजीतलं, त्यामध्येच आपलं हे पीठ असं मळून झालेलं आहे। असं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीचं आपलं हे पीठ मळून तयार आहे। जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे, मिडियम आहे, जसं आपल्याला पुरी व्यवस्थित लाटता येईल याची, या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं। हे बघा, गॅस ऑन केला आहे, गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलेलं आहे आपण। आता आपण या पिठाच्या पुऱ्या लाटून घेत अशा पद्धतीचे गोळे करायचे आणि याला तेलात डीप करून मग याची पुरी लाटायची। हे बघा, अशा पद्धतीने। खूप जाडे नाही ठेवायची आणि खूप पातळ नाही करायची, मीडियम ठेवायची। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने। आणि याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे। अशा पद्धतीने आपण आता सगळ्या पुऱ्या लाटून घेऊ आणि मग तळून घेऊ। आपण तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलं की नाही चेक करायचं, असं थोडंसं पीठ टाकायचं आणि चेक करायचं व्यवस्थित तेल आपलं तापलेलं आहे। आपण आता याच्यामध्ये पुरी आरामात सोडू शकतो। तर हे बघा, ही पुरी अशी सोडायची। वा, द्या बघा, किती छान अशी टम्म फुगून आली वरती। आता हिला पलटी करायची। हे बघा, अशा पद्धतीची थोडी लालसर आणि एकदम छान तळून झालेली आहे। ही एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। अशाच आपण बाकीच्या पुऱ्याही तळून घेऊयात। हे बघा, आपल्या पुऱ्या अशा तळून झालेल्या आहेत।
आता आपण हे तुम्ही असं सजवून थोडंसं डेकोरेट करून मुलांना देऊ शकता. मुलं खुश होऊन हे खातील. हे बघा किती ही सॉफ्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची कमेंट खरंच खूप महत्त्वाची आहे. तो कमेंट पण करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा, कारण मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी एक वेगळीच एनर्जी येते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.